माऊलींच्या वारीचा मुक्कामाचा चौथा दिवस आटोपल्यानंतर आता माऊलींची वारी जी ती सिन्नरकडे प्रस्थान करताना दिसून येते. आपण पाहू शकतो मोठ्या संख्येने पंचक्रोशीतले परिसरातले नागरिक जे ते या वारीमध्ये सहभागी झालेले माऊलींचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या आतुरतेने परिसरातले नागरिक जे ते वारी रस्त्यामध्ये या ठिकाणी येऊन उभे राहत असतात. वारीची जी संख्या आहे ती आता महिलांची संख्या या ठिकाणी वाढताना दिसून येते. खर तर टाळ मृदुंगांच्या गजरात वारीचं प्रस्थान जे ते आता सिन्नर परिसरामध्ये होऊ लागलेलं आहे. वरुण राजा या ठिकाणी हजेरी लावलेली आहे. सकाळची वेळ असल्यामुळे या ठिकाणी वाहन व्यवस्था देखील पोलिसांकडनं या महामार्गावरती व्यवस्थित करण्यात आलेली आहे, जेणेकरून वारकऱ्यांना कुठलाही त्रास होऊ नये याची पूर्ण काळजी पोलीस प्रशासनाच्या वतीनं घेण्यात आलेली आहे. आपल्यासोबत विनेकरी आहेत. माऊली, काय सांगाल? पंढरपूरला निघालेले आहेत, पाऊस चालू आहे, काय भावना आहे? काय नाही, आमच्या देवाच्या या कृपेने आम्ही वाटचाल करू राहिले. आमच्या देवाला काही असेल ते आमची कृपा आम्हाला देव देतो. माऊली, किती वर्षापासून वारी करताय? 25 वर्ष झाले आणि माऊलीच्या चोरीवरती राखायचे पालखीचे चौकार सोहळ्यामध्ये कंप्लीट सगळ्या लोकांची व्यवस्था व सगळे चालण्याची शिस्त आम्ही लावित असतो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. काय वाटतं या वारीत एकदम आनंद वाटतो. जो आनंद आम्हाला वाटतो, वर्षाचा आनंद आम्ही या दिंडीमध्ये घेत असतो. एवढंच आमचा हा भाग्य म्हणायचं. रामकृष्ण हरी. खरं तर विश्वगुरूंच्या वारीची जी आस किंवा वाट जी पाहिली जाते ती वर्षभरानंतर या ठिकाणी तो क्षण येतो आणि वारकऱ्यांसाठी एक आनंदाचा दिवस जो आहे तो हाच आषाढी वारीचा असतो. कॅमेरामन तुषार डेपलेसो, विशाल पाटील, सिन्नर, नाशिक.